जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आता आले बघा थोडीशी शॉपिंग करायला आणि आम्ही चाललो आता नैनितालला. तर हे बघा काही डोंगर दिसतोय बघा, त्या डोंगरावर जायचं आहे आपल्याला. तर हा शर्ट घेतला आहे, कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि जिथं आम्ही आता थांबलो आहे इथं सौरव जोशीचा मित्र म्हणजे कोणतरी चुलता मामा कोणतरी आहे बॉबी, त्यांच्याकडे आलतो भेटाय त्यांना, पण ते नाहीत भेटले. पण असो, आता इथनं चाललो आम्ही नैनितालला. लोकेशन बघा लय भारी बघा. मित्रांनो मी लय वैतागली बघा. आता मी बसलो बार मध्ये. कुठं? बार मध्ये. मी पितो काय माहिती आहे का तुम्हाला? विशेष वाटत काय पित असेल मी सांगा. हो, मी पितोय, कोणाला सांगू नका काय पितोय ते. वडका पितोय, वडका. तुम्हाला जर प्यायचा असेल तर नक्की माझ्यासोबत येऊन प्या. हा आहे माझा वडका. माझ्या बैठकीला तात्या बसला इकडे. बघावं लागेल जरा वाटतंय मला इकडनं. तर मित्रांनो आता आम्ही बसलो जेवायला. मस्त हॉटेल आहे, बार आहे, हा खरं तर डान्स बार आहे. आणि जिथं आम्ही आलो आहे तिथं मस्तपैकी जेवण करतोय बघा. आता तिथं म्युझिक वगैरे सगळे बघा. तिथं गाणी म्हणतात बघा. तिथं सगळे बसून दोन सिंगर असतात ते तिथे दोघं जण गाणी म्हणतात. आणि मी पितोय वडका आपलं काय ते पाणी. काय मित्रांनो लोकेशन आहे, खतरनाक लोकेशन आहे बघा. एवढं उंच आहे का नाही, लयच उंच आहे. आम्ही चालू आहे नैनितालला. हे बघा आता एवढं उन्हाळ्यात सुद्धा हे सगळं पाणीच पाणी आहे. लय भारी लोकेशन आहे. तरी आणखीन आपण वरती गेलो नाही. तिथे गेलो तर चांगलं चांगलं आणखीन बघायला मिळणार आहे. एकदम उंच उंच ठिकाणी सध्या तर आम्ही आता अजून चाललोय उत्तराखंड मध्ये, UK मध्ये जाते थोड्याच वेळात. आता चाललोय बघा हळूहळू मी पुढे चालत. तात्या आणि सागर सर वगैरे फोटोशूट करतायत. मी केलं फोटो वगैरे काढले. पण मला आता चालायला एवढं भारी वाटतंय एकट्याला इथं एवढ्या जंगलात. हे बघा सगळं मोकळे. असं मी तुम्हाला सगळं दाखवतो. फायनल मित्रांनो पोहोचलोय. पाठीमागं आपली गाडी पार्किंग केली. इकडे बघा लय मोठं पार्किंग आहे असं. आता इथून जायचंय रूम वरती. लय लांब बघा पार्किंग केली गाडी. आणि इतका खतरनाक दिसतंय का नाही इथलं. हे बघा
लय खतरनाक दिसतोय बघा. आता जायचंय मस्त रूमवर जायचंय. कॅमेऱ्याची बॅग घेतली सोबत. कॅमेऱ्याची बॅग गाडीमध्ये ठेवली होती, पण विषय असा आहे की मित्रांनो इथं चोरी भरपूर होतात असं म्हणतात, म्हणून कॅमेऱ्याची बॅग सोबत घेतली. आता रूमवरती चालू आहे, सगळ्यांना रूमवरती अगोदर सोडलं आणि गाडी पार्किंग लावायला आलतो. हे बघा लोकेशन मित्रांनो, लय खतरनाक आहे. सकाळी बघायला मजा येणार आहे मित्रांनो. काय सकाळी नक्की बघा, म्हणजे पुढचा ब्लॉग नक्की बघा तुम्ही. मित्रांनो आता आम्ही आलोय बघा जेवणासाठी. इकडे वहिनी आहेत, कृष्ण आहे. आम्ही करणार आहे जेवण. तात्या वगैरे सगळेच. एखादं हॉटेल बघायचं आणि जेवण करायचं. पाऊस कुठे आहे? मित्रांनो जेवण केलं, खूप भारी जेवण झालं. 3-4 दिवसानंतर जेवण चांगलं मिळालं बघा. मसाला दूध पिलो बघा. इथं मसाला दूध पिलो आणि इथलं जे काय लोकेशन आहे हे आता तुम्हाला सकाळी बघायला मिळणार आहे. आम्ही नैनितालमध्ये आहे, उत्तराखंडमध्ये नैनिताल. आता हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच थांबवतोय, कारण उद्याचा जो ब्लॉग आहे ते पण बघायला तुम्हाला खूप मजा येणार, स्पेशली नैनितालमधला. ओके मित्रांनो, तर चला काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कारण आम्ही जसं घराच्या बाहेर पडलोय ना, भरपूर ऊन आहे. इथं आल्यावर नैनितालमध्येच फक्त थंड हवेचं ठिकाण आहे, आता पूर्णपणे ऊन आहे. आजारी पडायची वेळ आली, पण कव्हर झालं थोडंफार नाही का. असो, तर चला बाय बाय मित्रांनो, काळजी घ्या. उत्तराखंडमधून बोलतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.